नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 28 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि PIBच्या आधारे आपण बघणार आहोत। आपली पहिली न्यूज जी आहे तर ती ओडिशा मधली आहे बघा, जी रशियाशी संबंधित आहे। ही खूप महत्त्वाची न्यूज आहे। रशियामधल्या दोन नेत्यांचा मृत्यू जो आहे तर तो भुवनेश्वर इथं झालेला बघा। ओडिशा जे आहे तिथल्या एका हॉटेलमध्ये तिसऱ्या मजल्यावर पडून जे आहे एका रशियन पर्यटकाचा मृत्यू झालेला आहे। त्याच्याच आधी 2 दिवस आधी जे आहे तर एक रशियन व्यक्ती त्याच्याबरोबरची गेलेली आहे। हे दोन्ही खूप महत्त्वाचे, नुसते पर्यटक नाही, हे खूप महत्त्वाचे नेते होते रशियामधले आणि ते जे आहेत तर ते व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक होते बघा। सो त्यामुळे जे आहे ही न्यूज एक महत्त्वाची आहे। एकतर रशियामधले एक लोकप्रतिनिधी जे आहे याच्यामधले पॉवेल अंटोव जे आहे, आता पुतीन यांचे जे आहे टीकाकार होते, यांनी युक्रेन रशिया युद्धाच्या याच्यावर पार्श्वभूमीवर पण जे आहे बघा तर पुतीन यांच्यावर टीका केलेली होती। सो मूळ आता त्याच्यामध्ये जे आहे की हे जो अपघात झालेला आहे तर याच्या भोवती जे आहे गुढतेचं वलय आहे, ओडिशामध्ये घडलेलं बघा, भारतामध्ये जे आहे। आता एकंदर जे आहे दोन्ही आकस्मिक मृत्यू जे आहे त्याची CID जे आहे तर ती चौकशी करणार आहे बघा। आता असं जे आहे ते क्लिअर केलेलं आहे बघा ओडिशामधल्या पोलिसने जे आहे। आता स्वतःचा 65वा वाढदिवस साजरा करण्यासाठी रशियातले दोन मोठे जे आहे बघा, हा ना, रशियातले जे आहे मोठे सॉसेज उत्पादक आणि असेंब्लीमध्ये व्लादिमीर भागाचं प्रतिनिधित्व करणारे पावेल जे आहे ते रायगड भागामध्ये इथं आले होते आणि 25 डिसेंबर रोजी जे आहे हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा जो आहे तर तो मृत्यू झालेला आहे। आता कसा बघा, त्यांच्या पार्थिवावर इथंच अंत्यसंस्कार त्यांच्या कुटुंबाच्या परवानगीने करण्यात आलेला आहे। अँटोव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे टीकाकार होते बघा। आणि दुसरी जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे काय की युक्रेनवर जो काही हल्ला रशियाने केला होता त्याला अतिरेकी कृत्य असं जे आहे तर ते पावेल यांनी संबोधलं होतं। सो ऑब्विसली जे आहे तुम्ही सरळ सरळ पुतीन यांना चॅलेंज केला संबंधीचा हा कन्सर्न आहे आणि त्यामुळे जे आहे ही न्यूज आपल्यासाठी खूप खूप महत्वाची ठरते। आता त्यांच्याबरोबर आलेली एक व्यक्ती जी होती बुडानोव्ह, वय वर्ष 61, यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला बघा हॉटेलमध्ये। सो आता प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार जे आहे की अँटोव जे आहे बुडानोव्ह यांच्या मृत्यूनंतर तणावात होते। ओके, सो आता रशियाशी संबंधित दोन मोठे नेते की जे यांच्या विरोधात आहेत आणि त्यांचा मृत्यू भारतामध्ये होणं, सो त्यामुळे जे आहे आता याला जे आहे ते वलय बघा। सो पुतीन आहे, लक्षात ठेवा। नोटाबंदी जे आहे बघा, नोटाबंदी विरोधात जे आहे याचिका ज्या दाखल करण्यात आल्या होत्या, आपण ही न्यूज बघितली होती की RBI आणि केंद्र सरकार यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची जी आहे तर ती पर्टिक्युलर जी आहे स्वतःचं म्हणणं जे आहे सर्वोच्च न्यायालयात मांडा असं सांगण्यात आलं होतं। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे तर त्या प्रतिज्ञापत्रामध्ये जे आहे नसलेले काही मुद्दे समोर आलेले आहेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल 500 आणि 1000च्या नोटा ज्या आहेत त्या बंद करण्यासाठी सरकारने जे आहे सर्वच कारणं जी आहे रिझर्व्ह बँकेला, ती सरकारने दिलेली सगळी कारणं रिझर्व्ह बँकेला मान्य नव्हती, तरी सुद्धा जे आहे हे घडलेलं आहे। परंतु जे आहे जे दोन्ही प्रतिज्ञापत्र, एक केंद्र सरकारचं आहे आणि एक RBIचं आहे, दोघांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही दोघे जे आहे तर ते प्रतिज्ञापत्र इथं जे आहे तर ते सबमिट करा सुप्रीम कोर्टात, तर त्याच्यात या बाबी दिलेल्या नाही आहेत बघा। केंद्र सरकारने आज स्वतःच्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की अतिशय विचारपूर्वक आम्ही हे काम केलेलं आहे। ओके, केंद्राचं जे म्हणणं आहे नोटाबंदीच्या याच्यावर की आम्ही अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे। याच्याबरोबरच रिझर्व्ह बँक जी होती बघा, तिने फेब्रुवारी 2016 मध्ये 9 महिने आधी याच्यावर काम सुरू केल्याचा उल्लेख पण याच्यामध्ये आहे। सो रिझर्व्ह बँक जी होती नोटाबंदीच्या आधी 9 महिने तिच्यावर काम करत होती। मग आता रिझर्व्ह बँकेचं प्रतिज्ञापत्र जे आहे बघा तिच्यामध्ये जे आहे सर्व प्रक्रिया याच्यामध्ये पूर्ण झाली होती आणि आपणच नोटाबंदीची शिफारस केली होती असं म्हटलेलं आहे। म्हणजे आता मूळ हा जो मुद्दा होता बघा, प्रक्रिया योग्य पद्धतीने झालेली आहे। कारण सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं होतं की आम्हाला जे आहे तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचे जे आहे तर विश्लेषण आम्ही नाही करणार, परंतु जी प्रक्रिया तुम्हाला फॉलो करायची होती ती तुम्ही योग्य पद्धतीने केलेली आहे किंवा नाही हा याच्यातला महत्वाचा कन्सर्न आहे बघा। सो रिझर्व्ह बँकेने जी शिफारस केली होती बघा त्याच्यामध्ये केंद्राचे जे काही कारण होते त्याच्यावर बोट ठेवलं होतं बघा। आता बँकेचे जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या इतिवृत्तामध्ये जे आहे बघा त्याच्या घोषणेच्या आधी जे आहे याचा उल्लेख करण्याचं समोर पण आलेला, पण मूळ जे आहे आता यांनी कुठलं कारण दिलं होतं की नोटाबंदीसाठी कारण, तर रोख रक्कम जी काही वापरामधली रोख रक्कम आहे आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याची टक्केवारी जी आहे ती जास्त असल्याचं कारण नोटाबंदीसाठी देण्यात आलं होतं। सो रोख रक्कम जी आहे वापरातली
आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याची टक्केवारी हे जास्त असल्याचं कारण नोटाबंदीसाठी देण्यात आलं होतं. निर्णय घेतला बघा त्याला जे आहे म्हणजे आता निर्णय घेण्याआधी जे आहे सलग 5 वर्ष हे प्रमाण जे आहे 11% वर होतं. कसलं प्रमाण? वापरातली रोख रक्कम आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न. आता नोटाबंदीबद्दलच्या वर्षांमध्ये जे आहे हे पण प्रमाण वाढलेलं आहे बघा. म्हणजे मूळ तुम्ही जे कारण देताय की ज्याच्यामुळे आम्ही नोटाबंदी केली, तर आधीचे 5 वर्ष जे आहे रोखता आणि जीडीपी याचा जो दर आहे तो 11% आहे. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं करून काय परिस्थिती आहे तर 19-20 मध्ये 12%, 20-21 मध्ये 13.7%, 21-22 मध्ये 13.7%. म्हणजे आज त्याच्यापेक्षा अजून वाईट परिस्थिती आहे. सो मग आता काय करायचं हा प्रश्न तिथं उपस्थित राहतो. त्याच्यानंतर 500 आणि 1000च्या नोटांचं जे आहे बघा चलनातलं प्रमाण जे आहे ते वाढलेलं होतं. म्हणजे आता याच्यामध्ये मूळ जे आहे की ज्या काही 500 आणि 1000च्या नोटा होत्या बघा तिच्यामध्ये पण बनावट नोटा ज्या आहे, तर बनावट नोटांमध्ये जे आहे की चलनामधल्या 17 लाख कोटी रुपयांपैकी 400 कोटींच्या बनावट नोटा होत्या. तर हे प्रमाण जे आहे ते खूप जास्त नाही असं रिझर्व्ह बँकेने केंद्राला सांगितलं होतं त्यावेळेस. तरी पण जे आहे केंद्राने ते इन्सिस्ट केल्याचं समोर येत आहे. सो म्हणजे रिझर्व्ह बँक आणि केंद्र याच्यामध्ये मतभिन्नता होती. फक्त आता प्रतिज्ञापत्रामध्ये दोघांनी सांगितलेलं आहे की केंद्राचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक केलं आणि रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे आम्ही तिच्यावर प्रक्रिया योग्य राबवली, असा तो कन्सर्न आहे. आता बघू सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ते. बिहारमध्ये 7 जानेवारी पासून जातनिहाय जनगणना जी आहे तर ती होणार आहे बघा. सो मूळ जे आहे 7 जानेवारी पासून जातनिहाय जनगणना. आता आपण आधी एक न्यूज बघितली होती की नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बरेचसे मुख्यमंत्री जे आहेत ते आपल्या पंतप्रधानांना भेटले होते आणि त्यांनी जे आहे भेटून हेच सांगितलं होतं इथं की आम्हाला जे आहे ओबीसीची जनगणना ही जातनिहाय झाली पाहिजे, पण त्याला केंद्राने नकार दिलेला आहे. सो मूळ 2 गोष्टी आहे बघा. एक तर SC STच्या बाबतीमध्ये ती जातनिहाय जनगणना होते तर त्याला संविधानिक जे आहे तो बेस आहे. ओबीसीच्या बाबतीत तो नाही आहे आणि केंद्राने हे कारण दिलेलं आहे. त्याच्याबरोबरच बरेचसे जे राज्य आहेत त्यांच्या ओबीसीच्या लिस्ट, केंद्राच्या लिस्ट असा बराच तिच्यामध्ये इश्यू आहे. आता 7 जानेवारी पासून बिहार जे आहे ते जातनिहाय जनगणना करत आहे. त्याच्यामध्ये 500 कोटीची तरतूद यांनी त्याच्याकरता केलेली आहे. बिहारमध्ये ओबीसी समाजाची मतं जी आहे ती निर्णायक ठरतात बघा. लोकसभेच्या 40 जागा बिहारमध्ये आहेत. मग आता येत्या काळामध्ये जे आहे की ओबीसी समुदायासाठी ती जनगणना करणं आणि तिच्यातून गोष्टी ज्या आहे प्रॉपरली डील करणं हा एक महत्वाचा कन्सर्न इथं राहतो की जेणेकरून जे आहे मग नितीश कुमार आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना याचं बेनिफिट इलेक्शनमध्ये येत्या काळात मिळू शकतं. बालकृष्णन आयोगाच्या नियुक्तीला आव्हान दिलेलं बघा. आता बालकृष्णन आयोग, आता हा बालकृष्णन आयोग कशासाठी आहे? एकतर जे आहे बघा मूळची एखादी व्यक्ती अनुसूचित जातीची आहे आणि त्या व्यक्तीने ख्रिस्ती धर्म किंवा मुस्लिम धर्म जर स्वीकारला तर त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याची बाब जी आहे ते तपासून पाहण्याकरता बालकृष्णन आयोग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती शेड्यूल कास्टशी संबंधित आहे बघा आणि या व्यक्तीने काय केलं, या व्यक्तीने आयदर मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मग त्यानंतर सुद्धा ही व्यक्ती जी आहे तर शेड्यूल कास्ट मध्येच राहणार का? तर हा मुद्दा तिथं आहे. कारण याचं रिझन असं आहे घटनेमध्ये अनुसूचित जाती आदेश 1950 जे आहे बघा, म्हणजे यावेळेस जे आहे ज्यात वेळोवेळी दुरुस्त्या याच्यात झालेल्या आहेत बघा. घटना अनुसूचित जाती आदेश 1950 याच्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मीयांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला अनुसूचित जातीचं समजलं जाणार नाही. शीख, हिंदू आणि बौद्ध धर्मातील व्यक्ती सोडून इतर धर्मातल्या कुठल्याही व्यक्तीला आपण अनुसूचित जातीचं समजणार नाही. म्हणजे जर जो आहे तो आयदर मुस्लिम धर्म त्यांनी स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर तो SCचा दर्जा त्याला शेड्यूल कास्टचे जे काही तिच्यामधून मिळणारे जे आहे बेनिफिट्स आहेत ते त्याला मिळणार नाहीत, असं ते गणित आहे बघा. मग आता माजी सरन्यायाधीश जे आहे बघा KG बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे 3 सदस्यीय आयोग जे आहे तर तो नेमलेला आहे बघा. आणि या सरकारच्या निर्णयास याचिका जी आहे त्याच्या विरोधात करण्यात आलेली का? तर याच्यात वेळोवेळी जे आहे आयोग स्थापन झालेले आहेत, समित्या स्थापन झालेल्या आहेत, तुम्ही परत एक आयोग स्थापन करताय मग ती प्रोसिजर लांबेल वगैरे जे आहे असे एक वकील आहेत आणि त्या वकिलांनी ते केलेलं आहे बघा. आता जे आहे घटना अनुसूचित जाती आदेश 1950 हा कोणत्याही प्रकारे असंवैधानिक नसून ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मियांना वगळण्याचा निर्णय
हा या धर्मात अस्पृश्यता नसल्यामुळे घेण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने आधी केलेला आहे. आता मूळ प्रश्न एकदम सिंपली आपल्याला येतो की बाबा मुस्लिम धर्म असू दे, ख्रिश्चन धर्म असू दे, मग तिच्यामध्ये अनुसूचित जातीतल्या एखाद्या व्यक्तीने तो धर्म स्वीकारला तर मग त्याला का दर्जा नाही द्यायचा? कारण वर्षानुवर्षाच्या ज्या परंपरा आहेत बघा अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं, जसं आपण बघतो की वर्णव्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जे आहे, तर तिच्यामध्ये जे आहे की इथं जे आहे ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मीय जे आहेत त्यांना वगळण्याचा निर्णय जो आहे या धर्मात अस्पृश्यता नसल्यामुळे घेतलेला, की हे जे मूळ दोन धर्म आहे मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म, तर तिच्यामध्ये अशी वर्ग व्यवस्था किंवा अशी अस्पृश्यता नव्हती, त्यामुळे तिच्यामध्ये हे बेनिफिट दिले जाणार नाही, हा केंद्राचा दावा आहे बघा. ओके. आणि याच्यामुळे जे आहे न्यायाधीश रंगनाथ मिश्रा आयोग जो होता बघा, तर तो त्यांनी जे आहे त्या आयोगाच्या ज्या शिफारसी होत्या त्या केंद्राने स्वीकारल्या नाहीत. कारण या आयोगाने असं म्हटलं होतं की दलित ख्रिस्ती आणि दलित मुस्लिम यांचा समावेश अनुसूचित जातीत करण्याची शिफारस त्यांनी केलेली होती, की त्यांना तुम्ही अनुसूचित जातीत घेतलं पाहिजे. तो स्वीकारलेला नाही, केंद्राने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. तो नेक्स्ट म्हणजे आहे 26 डिसेंबर जो आहे तो वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. 2022 पासून जे आहे याची सुरुवात झालेली आहे बघा. गुरु गोविंद सिंह जे आहे शीख धर्मीयांसाठी जे आहे बघा हे खूप महत्वाचे जे आहे ना, म्हणजे सगळे 10 गुरु जे आहेत बघा. आता बरेचसे विद्यार्थी मुलाखतीचे नांदेडचे आहेत, मग तुम्ही शीख धर्म जो आहे तो प्रॉपरली केला पाहिजे. आता हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो गोविंद सिंह यांच्या प्रकाश पर्व निमित्त जे आहे बघा 9 जानेवारी रोजी केंद्र सरकारने साहिबजादा बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या हुतात्म्याच्या स्मरणार्थ 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस पाळण्याचं जाहीर केलं होतं बघा. म्हणजे हे 9 जानेवारी 2022 ला निर्णय झाला होता की गुरु गोविंद सिंह जे आहेत यांची जी मुलं होती साहिबजादा बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांचं जे हुतात्म्य होतं त्याच्या स्मरणार्थ आपण काय साजरा करू? वीर बाल दिवस. अमृतसरमध्ये मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम मध्ये पहिला वीर बाल दिवस साजरा झालेला आहे. आता मूळ याच्यामध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, आता बघा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी याचे इतिहासात आपल्याला रेफरन्सेस मिळतात. सीबीबी मध्ये तुम्ही हे बघितलं पाहिजे बघा. सोशल अँड रिलिजियस रिफॉर्म्स जे आहेत त्या सोशल रिलिजियस रिफॉर्म मध्ये हे महत्वाचं आहे. आता याचे जे प्रमुख आहे बघा हरजिंदर सिंह धामी यांनी शीख समुदायाला सांगितलं की गुरु गोविंद सिंह यांच्या पुत्रांचा हुतात्मा दिवस हा वीर बाल दिवस ऐवजी साहिबजादे हुतात्मा दिवस म्हणून साजरा करावा. सो साहिबजादे हुतात्मा दिवस म्हणून साजरा करावा, परंतु केंद्र सरकारने वीर बाल दिवस हे निवडलेला आहे बघा. सो तो एक रेफरन्स लक्षात ठेवा. मग हा थोडासा वादाचा मुद्दा याच्यामध्ये होता. भारतीय तटरक्षक दल जे आहे बघा त्यांनी एक पाकिस्तानी बोट जी आहे ती पकडलेली आहे जिच्यामध्ये शस्त्रसाठा स्फोटक आणि 300 कोटींचे ड्रग्स होते. ही जी आपली भारतीय तटरक्षक दलाची जी आहे जे जहाज आहे बघा त्याचं नाव आहे अरिंजय. या अरिंजयनी हे केलेलं आहे बघा. आता ही पाकिस्तानची बोट आहे. इंटरनल सिक्युरिटी असू देत किंवा जे आहे एक्सटर्नल सिक्युरिटी असू दे, हे फार महत्वाचे मुद्दे आपल्यासाठी आहेत. आणि इथं हा कन्सर्न जो आहे तो मॅटर करतो की ही बोट पाकिस्तान मधून आलेली आहे आणि ते आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे बघा. सो मूळ याच्यामध्ये जे आहे भारतीय तटरक्षक जे आहे बघा आयसीजी दल जे आहे त्यांनी एका कारवाईमध्ये शस्त्रसाठा स्फोटक आणि तब्बल 300 कोटीची जी आहे 40 किलो अंमली पदार्थ घेऊन जाणारी 10 जणांसह असलेली पाकिस्तानी बोट गुजरात किनाऱ्यावर पकडलेली आहे बघा. आता गुजरात दहशतवाद विरोधी पथक जे आहे त्याच्यामध्ये गुप्त माहितीच्या अधिकारी ही एक गोष्ट आपल्याला माहित पडली होती की 25-26 डिसेंबर रोजी जे आहे तर असं काही शस्त्रास्त्र स्फोटक येऊ शकतात आणि मग त्याच्यासाठी आपण अरिंजय जे आहे ते जहाज तिथं ठेवलं होतं आणि त्यांनी ती कामगिरी केलेली आहे. सो तुम्हाला जे आहे कोस्टगार्ड संबंधीचे पण बेसिक्स क्लिअर असले पाहिजेत. आता बघा ऑस्ट्रेलिया आणि भारतमध्ये जे आहे मुक्त व्यापार करार झालेला आहे. सो ऑस्ट्रेलियाला होणारी वस्त्र निर्यात आता तिपटीने वाढणार आहे बघा. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मुक्त व्यापार जो आहे तो करार झालेला आहे. त्याच्यामुळे सीमा शुल्काची सवलत आता मिळणार आहे बघा. आणि सीमा शुल्काची सवलत मिळणार आहे त्याच्यामुळे भारतातून जो काही वस्त्राची निर्यात तिकडे होते ती जरा वाढणार आहे. सो वस्त्रप्रावणे निर्यातदारांना जे आहे ती मोठी बाजारपेठ आता ऑस्ट्रेलियाची मिळेल. 2025 पर्यंत ऑस्ट्रेलियाची निर्यात आपल्याला 3 पटीने वाढवायची आहे बघा. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर वस्त्रांच्या बाबतीमध्ये जे आहे 3 पटीने ते वाढलं पाहिजे. आता इथं भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी 29 डिसेंबर पासून सुरू होते, म्हणजे उद्यापासून हे सुरू होत आहे.
याच्यामुळे जे आहे द्विपक्षीय करार जो आहे तो आता किती आहे तर तो 27.5 अब्ज डॉलर आहे. तर तो 5 वर्षात 45 ते 50 अब्ज डॉलर जाण्याची शक्यता आहे बघा. म्हणजे तो जवळपास दुप्पट होईल ओव्हरऑल जे आहे. वस्त्रांच्या बाबतीमध्ये आपलं लक्ष 3 पटीचं आहे. ऑस्ट्रेलिया जे आहे बघा कपड्यांची आयात करणारा जगातला मोठा देश आहे. आता सध्या ऑस्ट्रेलियाकडून होणाऱ्या तयार कपड्यांच्या आयातीत ज्या बघा चीनचा जो आहे 70% अधिक वाटा आहे. तर सध्या भारताचा वाटा 5% कमी आहे बघा. म्हणजे बघा चीनचा जो होल्ड आहे वेगवेगळ्या मार्केट्सवर, ऑस्ट्रेलियाला जे काही ऑस्ट्रेलिया आयात करतो कपड्यांची तिच्यामध्ये 70% वाटा चीनचा आहे, भारताचा 5% पेक्षा कमी आहे बघा. सो तो आता आपल्याला वाढण्यासाठी हा करार जो आहे तो हेल्पफुल असेल. त्याच्यानंतर जे आहे इंडोनेशिया आणि व्हिएतनाम हे देश पण तिथं निर्यात करतात ऑस्ट्रेलियात. या 2 देशांपेक्षा आपल्याला अधिक लाभ मिळेल कारण आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट त्यांच्याबरोबर झालेला आहे. आता जगातले जे आहेत बघा बहुतांश देश जे आहेत त्यांनी चायना 1+ पॉलिसी जी आहे तर ती राबवलेली आहे. तो ते पण आपण बघणार आहोत. भारताचा ऑस्ट्रेलियाला तयार कपड्यांच्या निर्यातीमध्ये जे आहे जवळपास 5 वर्षात 11.64% वाढ आहे बघा. तो जवळपास जे आहे 10 वर्षानंतर एका दशकानंतर विकसित देशाबरोबर भारताला जे आहे मुक्त व्यापार करार करण्याची संधी मिळालेली आहे. आणि त्यामुळे कपडा, त्याच्यानंतर जे आहे कृषी, मत्स्य उत्पादन, चामडा, पादत्राणे, फर्निचर, क्रीडा दागिने, यंत्रसामग्री म्हणजे या जवळपास 6,000हून अधिक जे आहे व्यापक क्षेत्रात ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेमध्ये शुल्कमुक्त प्रवेश असणार बघा आपल्याला. आणि हे भारताच्या इकॉनॉमीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दिवसापासून भारताला त्याच्या निर्यातीपैकी 96.4% जे आहे बघा शुल्कमुक्त प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये अनेक उत्पादनं आहे बघा जिच्यामध्ये 4 ते 5% सीमा शुल्क आकारलं जातं. जवळपास जे आहे 2021-22 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताला जी काही वस्तूंची निर्यात आहे ती 8.3 अब्ज डॉलर आहे. आणि त्या तुलनेमध्ये भारताची आयात जी आहे तर ती 16.75 अब्ज अमेरिकी डॉलर आहे बघा. सो आपल्याला जे आहे ना ही तफावत पण कमी करणं गरजेचं आहे. शेवटी कसा बघा बॅलन्स ऑफ ट्रेड महत्वाचा आहे. आयात आणि निर्यातीचं गणित जर जास्त मायनस मध्ये गेलं तर ते परवडत नाही आपल्याला. चायना 1+ धोरण जे आहे बघा आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा चायना +1 म्हणजे फक्त चायनावर अवलंबून राहायचं नाही. चायना +1 काय आहे तर चीनवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी बहुतांश देश काय करताय आता इतर देशांमध्ये गुंतवणुकीला जे आहे प्राधान्य देत आहेत. आता चीन मधलं कमी उत्पादन खर्च आहे बघा मोठ्या ग्राहक बाजारपेठेमुळे जे आहे पाश्चिमात्य कंपन्या ज्या आहेत त्यांनी चीनमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. आता चीनमध्ये होतं काय की तुमची प्रोडक्शन कॉस्ट खूप कमी आहे, मार्केट मोठं आहे, बेनिफिट जास्त आहे, परंतु फक्त चीनवर जर तुम्ही अवलंबून राहिला तर चीन कधी तुमची गेम करू शकतं. त्याच्यामुळे जे आहे आता या कंपन्या चीनला पर्याय म्हणून भारताकडे मोर्चा त्यांनी वळवलेला आहे. चायना +1 धोरण जे आहे ते लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशमध्ये गावांची नावं बदललेली आहे बघा. उत्तर प्रदेशमध्ये ही नावं बदलण्याचा जो ट्रेंड आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे. जसं आता मुलाखती आहे तर मुलाखतीमध्ये आपण विचारतो की महाराष्ट्रातून जे आहे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर जे आहे आणि उस्मानाबादच्या बाबतीमध्ये धाराशिव असे 2 जे प्रस्ताव आहेत ते केंद्राकडे आपण पाठवलेले आहेत. मूळ जे आहे की हे 2 नावं आपल्या येतात. आपल्या इथं नावं बदलणं जे आहे तो इतका वारंवार होत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहराचं नाव बदलणं, गावाचं नाव बदलणं हे एकदम रुटीन याच्यात आहे. 2 गावांची नावं बदलली आहे. मुंदेरा बाजार नावाचं गाव जे आहे त्याचं नाव चौरी चौरा असं केलेलं आहे बघा. आता चौरी चौरा करंट बेसिक मध्ये लक्षात ठेवा 1922 ओके 100 वर्ष पूर्ण. त्याच्यानंतर तेलिया अफगाण नावाचं गाव आहे त्याचं तेलिया शुक्ला असं नाव करण्यात आलेलं आहे ना शुक्लाजी. तो केंद्रीय गृह खात्याने याला मंजुरी दिलेली आहे. या गावांपैकी जे आहे बघा मुंदेरा बाजार हे गोरखपूर मध्ये आहे तर तेलिया अफगाण हे गाव देवरिया जिल्ह्यामध्ये आहे बघा. मुंदेरा बाजार जे आहे या गावाचा इतिहास जर तुम्ही बघितला तर तो महात्मा गांधीजींची आहे आणि चौरी चौराची घटना जी आहे त्याला 100 वर्ष झालेले आहेत. मुंदेरा बाजारच्या नगरपंचायतीला ऑलरेडी हे नावं दिलेली आहेत बघा. तिथला जो पर्टिक्युलर मतदारसंघ आहे त्याचं नाव चौरी चौरा करून झालेलं आहे. तर आता गावाचं नाव बदललं. 4 फेब्रुवारी 1922 चौरी चौरा जे आहे बघा सत्याग्रही मोर्चांवर ब्रिटिश पोलिसांनी जे आहे बघा सत्याग्रहींवर जे आहे गोळीबार केला होता आणि तिच्यामध्ये 3 जण शहीद झाले होते. सो त्या केसमध्ये जे आहे आक्रोश जो आहे तो सत्याग्रहींमध्ये होता. त्यांनी डायरेक्टली पोलीस स्टेशनला आग लावली आणि त्यानंतर जे आहे 23 पोलिसांना जीव गमवावा लागला होता.
सो असहकार आंदोलन नंतर गांधीजींनी स्थगित केलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला चळवळीसाठी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. सो तो एक महत्वाचा याच्यामध्ये कन्सर्न आहे. आता या विधानसभा मतदारसंघाचं नाव मुंदेरा बाजार होतं, तर ते 2012 मध्येच यांनी जे आहे चौरी चौरा केलेलं होतं बघा. सो गावाचं नाव बाकी होतं ते करून दिलं. ओके, सो हे 2 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 27 डिसेंबर पंजाबराव देशमुखांशी संबंधित आहे बघा. 27 डिसेंबर जो आहे तर पंजाबराव देशमुख यांची जयंती आहे. पंजाबराव देशमुख जे आहेत तर यांच्याबद्दलचे बेसिक्स आपल्याला माहित पाहिजेत. त्यांचा जन्म 1898 27 डिसेंबरला झालेला आहे बघा, हा ना, अमरावती जिल्ह्यामधल्या पापळ गावात शेतकरी कुटुंबामध्ये. लंडनमध्ये जे आहे इंग्लंडमध्ये त्यांनी MA एडिनबरो इथं D.Phil तर ऑक्सफर्ड विद्यापीठामधून त्यांनी पूर्ण केलं होतं बघा त्यांचं जे शिक्षण आहे. आणि बार ॲट लॉ या पदव्या पण त्यांनी मिळवल्या होत्या. त्यांचा जो प्रबंध होता तो वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास, वैदिक वाङ्मय जे आहे त्याच्यावर त्यांनी काम केलेलं होतं बघा, प्रबंध जो आहे PhD साठीचा. त्याच्यानंतर त्यांनी जे आहे अमरावतीला वकिली सुरू केली होती बघा, गरिबांसाठी वकिली ते करत होते. 13 आणि 14 नोव्हेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेबांनी अमरावती येथे जे आहे मंदिर प्रवेशासाठी परिषद बोलवली होती. महाराष्ट्रातला पहिला मंदिर प्रवेश सत्याग्रह हा आहे. MCQ करता लक्षात ठेवा बघा, इतिहास जो आहे MCQ करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब म्हणजे कोण, पंजाबराव देशमुख जे आहेत बघा. सो नंतर 1930 मध्ये कायदे मंडळात पण त्यांची जी आहे प्रांतिक कायदे मंडळात निवड झाली होती बघा. त्याच्यानंतर ते शिक्षण, कृषी, सहकार आणि लोककर्म खात्याचे मंत्री झाले होते. 33 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता बघा. त्याच्यानंतर अमरावती मध्यवर्ती बँकेचे पण ते अध्यक्ष झाले होते. 1926 मध्ये त्यांनी जे आहे श्रद्धानंद छात्रालय जे आहे बहुजन समाजासाठी सुरू केलं होतं. 1932 मध्ये त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केल्या होत्या बघा. तो इथून जे आहे की शिक्षणाचा जो आहे प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणानंतर झालेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली जे पहिलं सरकार आलं होतं तिच्यामध्ये पंजाबराव देशमुख जे होते ते देशाचे पहिले कृषी मंत्री झाले होते बघा. ओके, त्याच्यानंतर 7 फेब्रुवारी 1955 रोजी जे आहे भारत कृषक समाजाची स्थापना त्यांनी केली होती आणि शेतकरी समाजाला आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे एक प्लॅटफॉर्म दिला होता बघा. सो 1955 मध्ये भारतीय कृषक समाजाची स्थापना इथं झालेली आहे. नेग्लेरिया फौलेरी जे आहे बघा, नेग्लेरिया फौलेरी, आता हा जो आहे मेंदू खाणारा अमिबा याला म्हटलं जातं. दक्षिण कोरियामध्ये याच्यामुळे पहिला मृत्यू झालेला आहे. संसर्गजन्य आजार आहे बघा, पहिला संसर्ग याच्यामध्ये झाला होता संसर्गजन्य नाही, याच्यामुळे पहिलाच संसर्ग हा दक्षिण कोरियात झालेला आहे आता आणि मृत्यू झालेला आहे. याचा पहिला रेफरन्स तुम्हाला 1937 मध्ये मिळतो, अमेरिकेमध्ये तो मिळतो बघा. आता हा अमिबा जो आहे हा उबदार गोड्या पाण्यात, तलाव, नद्या, कालवे, तलावांमध्ये आढळतो बघा. आता हा नाकातून मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूतल्या ज्या उती असतात त्याचा नाश करतो आणि ते प्राणघातक आहे बघा, नेग्लेरिया फौलेरी. आजचा जो प्रश्न आहे बघा, व्हाय इज सर्व्हिकल कॅन्सर टेकिंग सो मेनी लाईव्स इन द कंट्री? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द HPV vaccine in preventing and curing the disease? Why is the universal immunization program being roped in for vaccination? आता बघा, सर्वायकल कॅन्सर, कर्करोग जे आहे आपल्याला GS3 मध्ये हेल्थ आहे, GS2 मध्ये पण हेल्थ आहे, पण ते वेलफेअरच्या दृष्टीने प्रश्न विचारतं. तुम्हाला डायरेक्टली हेल्थ तिकडे GS3 मध्ये विचारलं जाईल. सो सर्वायकल कॅन्सर त्याचे कन्सर्न काय आहेत, त्याच्यासाठीचं HPV वॅक्सिन जे आहे ते कसं वर्क करतं आणि युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये याच्याशी रिलेटेड बाबी HPV वॅक्सिनची ते तुम्हाला डिस्कस करायचे. स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या, त्यातून तुम्हाला कोर्सेस आणि जे आहे बाकीच्या गोष्टी नोट्स वगैरे जे त्या मिळतील. स्पॉटलाइट इयरबुक जानेवारी मध्ये जे आहे तर ते तुम्हाला मिळेल. MPSC राज्यसभा इंटिग्रेटेड न्यू पॅटर्न बॅच जी आहे बघा, तर ती 2024 साठीची बॅच MPSC आणि UPSC अशा दोन्ही साठींची तर ती लिस्ट झालेली आहे. सो ती तुम्ही बघू शकता, त्या सगळे डिटेल्स तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत. 2 तारखेपासून लेक्चर सुरू होतील बघा. MPSC राज्यसेवा 2023 प्रिलिम्सची जी आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिलिम्स बॅच जी आहे तर ती पण सुरू होते बघा. सो ती पण जी आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 ते 8 असेल बघा, 2 जानेवारी पासून. UPSC 2023 प्रिलिम्स बॅच जी आहे ती 2 जानेवारी पासून सुरू होते बघा. MPSC कंबाईन ग्रुप बी ऑलरेडी सुरू झालेली आहे. नवीन जो सिलेबस आहे त्याच्यानुसार ऑनलाईन ऑफलाईन स्पॉटलाइट अकॅडमीच्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या ऑनलाईन ऑफलाईन अशा मोडमध्ये आहेत तर त्या तुम्ही बघू शकता. हिस्ट्री मॉड्यूल जे आहे त्याच्यानंतर जॉग्रफीचे जे मॉड्यूल्स आहेत तर हे मॉड्यूल्स तिथं अवेलेबल आहे बघा. मराठी साहित्याचा वैकल्पिक विषय जो आहे तो आपल्या इथं सुरू आहे. UPSC MPSC साठी 100 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम जे आहे
तर तोही आपल्याकडे सुरू आहे. डेली 4 प्रश्न तुम्हाला दिले जातात आणि त्याचं आन्सर जे आहे 48 तासात चेक करून तुम्हाला दिलं जातं बघा. स्पॉटलाइट नोट्स ॲपवर अवेलेबल आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्यानंतर जे आहे तुमच्या समोर 2 नंबर आहेत बघा, 7447665769, 8275275769. सो हे 2 नंबर आहेत टीम स्पॉटलाइटचे. सो सकाळी 10 ते 6 मध्ये तुम्ही जे आहे कॉल करू शकता. आणि जे आहे जर कॉल मिस झाला तर तुम्ही त्या पद्धतीने जे आहे बघा त्याच्यावर व्हॉट्सअप किंवा SMS करू शकता. तुमचा काय कन्सर्न आहे, कधी कधी असं होऊ शकतं. डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्राम आणि युट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.